नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। निवृत्ती पाटील चौथ्यांदा नगरसेवकपदी विराजमान, चौकार मारून विजय संपादित केला। निवृत्ती पाटील यांनी मानले जनतेचे आभार। पेण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी चौकार मारून विजय संपादित केल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला। निवृत्ती पाटील हे सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून क्रिकेटमध्ये त्यांच्या नावाचा मोठा दरारा त्यांनी निर्माण केला असून हा चौकार मारून विरोधी पक्षाला परास्त करून विजय प्राप्त केलाय। हा विजय माझा नसून माझ्या जनतेचा आहे। त्यांचे प्रेम, सहकार्य आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावरच मी सलग चौथ्यांदा निवडून आलो, असं निवृत्ती पाटील यांनी बोलताना सांगितलं। मी मतदार राजाचे मनापासून आभार मानतो आणि प्रभाग क्रमांक 9 सह रामवाडीतील नागरिकांचे जे काही प्रश्न आणि समस्या असतील त्या सोडविण्याचा निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले। आणि ज्यांनी मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला आहे, पाठबळ दिला आहे, त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार असल्याची भावना व्यक्त केली। माझ्यासोबत आमच्या पक्षाचे ज्येष्ठ आमचे खासदार साहेब म्हणजे माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांचा माझ्या आशीर्वाद होता माझ्यावर। तसेच अनिकेत भाई सुद्धा माझ्यासोबत होते। आदिताईं सुद्धा मला फोनवर शुभेच्छा दिल्या होत्या। तसेच आपले आमदार साहेब म्हणजे रवीशेठ पाटील साहेब हे सुद्धा माझ्यासोबत, त्यांचा सुद्धा आशीर्वाद होता। तसेच आपले खासदार धैर्यशील दादा यांचा सुद्धा माझ्या बरोबर आशीर्वाद होता। सर्व ललित शेठ यांचा सुद्धा माझ्यावर विश्वास होता आणि या सर्वांचे मी आभार मानतोय। हॅट्रिक नगरसेवक होतातच, पण यावेळेला निवडून येऊन आपण हॅट्रिक नव्हे तर चौकार मारून विजयी झालेला आहात। तर या विजयाचं श्रेय आणि आनंद आपण कशा पद्धतीने व्यक्त कराल? पहिल्यांदा विजयाचा श्रेय मी माझ्या सर्व जनतेला देणार आहे। माझ्यासोबत माझ्या काकी म्हणजे वसुधा काकी या 6 वेळा निवडून आले, त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहेच। तसेच माझे सर्व मित्रमंडळी, माझे सगळी फॅमिली, माझी बहीण, माझे सर्व भाऊ, सर्व हे माझ्या पाठीशी असल्यानंतर हा विजय हा निश्चित होता। त्यांनी सांगितलेला, भाऊ तू घाबरू नको, आम्ही तुझ्या सोबत आहोत। आणि मी त्यांचा हा जो मला त्याही सपोर्ट केलेला आहे, म्हणजे माझ्या पाठीशी जे उभे राहिले त्यांना मी कधीच विसरू शकत नाहीये आणि यापुढे त्यांचा मी ऋणी राहील एवढा। आणि आपण जी प्रभागाची आता आपण रचना कशा प्रकारे करायची आणि आपण त्यामध्ये म्हणजे एवढे वर्ष आपण सत्तेच्या बाहेर होतो, पण आता सत्तेमध्ये असल्या कारणाने आपली कामं सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या प्रभागाची होतील अशी मी सर्वांना साक्षी देऊन इथं ग्वाही देतोय। आपल्या पाठी नेहमीच रामवाडीच्या राजाचे आशीर्वाद आहेत आणि खरोखरच हे जे तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी, खास करून ज्या महिला वर्ग आहे त्यांचा पाठिंबा आपल्याला असतो आणि रामवाडीच्या राजाचा आशीर्वादही असतो। काय सांगताय? जेव्हापासून आम्ही रामवाडीचा राजा म्हणजे इथे रामवाडीमध्ये आपल्या आला, प्रस्थापित झाला आणि इथे तेव्हापासून आमचा विजय हा निश्चित झालेला आहे। आणि महिला मंडळ बोलल्यानंतर मला एक भावासारखे, मला मुलासारखे मानतात। काही माझ्या छोट्या बहिणी असतील, काही आई ज्येष्ठ असतील, माझे ज्येष्ठ आमचे रामवाडीच्या राजाचे ज्येष्ठ नागरिक आहेत, बापू असतील, काका एनडी काका आहेत, गंगाराम काका आहेत, असे माझ्या सोबत राहणारे माझे ज्येष्ठ नागरिक असल्यानंतर मला कुठल्याच प्रकारची घाबरण्याची गरज नाही आहे। मला शिवाजीनगर असो, माझी सुतारवाडी असो, माझ्या आरपी नगर असो, सर्व जनता, समर्थनगर मधली सर्व जनता आणि रामवाडीतली माझ्या पाठीशी आहे आणि यापुढे सुद्धा माझ्या पाठीशी राहील अशी मी आशा बाळगतो। आपल्या या यंग जनरेशन बद्दल काय बोलाल? यंग जनरेशन बद्दल बोलल्यानंतर तुम्ही बघितलं असेल, जेव्हापासून आपण उभे राहिल्यापासून रॅली मी विचार पण केला नव्हता की यंग जनरेशन म्हणजे ओपन कोणतीही विचार न करता माझ्या सोबत होते, माझ्या सोबत राहिले आणि त्यांचा मी ऋणी आहे। त्यांना कधीच मी विसरणार नाही हे पुन्हा एकदा मी ग्वाही देतो। आणि यापुढे रामवाडीच्या राज्याचा हा माझा नाही, हा तुमचाच विजय आहे।
एवढंच बोलून मी तुमच्या आपल्या पुढच्या आपल्या प्रगतीसाठी ग्वाही देतो. आमच्या काकी सुद्धा आता आपल्या बरोबर आहेतच, कारण की त्या बिनविरोध आलेल्या होत्या आणि असं वाटलेलं काकी, पण काकींचा आशीर्वाद आपल्यासोबत. काकी म्हणत होत्या की प्रत्येक वेळेला मतं मागताना, बाबा तो माझा मुलगा आहे, माझा मोठा मुलगा आहे, तिसरा मुलगा निवृत्ती पाटील आहे, असं सगळ्यांना सांगून मला जी मदत करत होत्या काकी तुमचं सुद्धा मी धन्यवाद मानतो.